महोदय, सन्मान्य आयुक्त महोदय, सन्मान्य सचिव महोदय, सन्मान्य अधिकारी वर्ग, नगरसेवक, नगरसेविका, पत्रकार बंधू, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक बंधूंनो, सन्मान्य आयुक्तांनी ठराव क्रमांक 17 या ठिकाणी मंजुरी करता आणलेला आहे. नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागा अंतर्गत करार पद्धतीनं अर्थात कंत्राटी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात तज्ञ वैद्यकीय अधिकारी या पदावर नियुक्ती करण्याकरता हा प्रस्ताव या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी या प्रस्तावावर विस्तृतपणे सर्व सन्माननीय सदस्यांनी आपल्या भावना विस्तृतपणे या ठिकाणी मांडल्या. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आरोग्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी काही ना काहीतरी उणीवा आहेत त्या भरून निघाल्या पाहिजेत. कोणी या ठिकाणी कायम करण्याकरता बोललं, कोणी या ठिकाणी हे व्हायला पाहिजे असंही बोललं. परंतु 25-30 वर्षाच्या कालावधीमध्ये असं कोण बोललं नाही की 30 वर्षापासूनची प्रणाली कार्यप्रणाली सुरू झाली आणि आज 30 वर्षानंतर सेवानिवृत्त झाली. परंतु या सेवानिवृत्तीमध्ये आपण नुसतं तात्पुरत्या आणि ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या बाहेर चालू नाही. मी तर या ठिकाणी आरोप करेन की आपली महानगरपालिकेची ही आरोग्य सेवा गेल्या 5 वर्षापूर्वी ऑक्सिजनवर होती, मध्ये ती बायपासवर गेली, आता ती व्हेंटिलेटरवर गेली. महापौर महोदया, खूप उशीर झालेला आहे. या तात्पुरतेच्या गर्तेत आपण राहिलं नाही पाहिजे, आपण कायमस्वरूपीच्या गर्तेत राहिलं पाहिजे. ज्यामुळे आपली आरोग्याची भरती प्रक्रिया थांबली आहे. तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या लोकांना अन्याय केलाय म्हणून ते कोर्टात न्याय मागायला गेले म्हणून ती थांबलेली आहे. माझा या ठिकाणी आपल्याला सगळ्यांनी सांगितलं, आयुर्वेद सुद्धा विस्तृतपणे पाहिलं तर खरंच लक्झरियस हॉस्पिटल आहे, पण रुग्णसेवा या ठिकाणी होताना आपल्याला ती पाहायला मिळत नाही. माझी मागे 2 वर्षापूर्वी एक भगिनी प्रसूती करता आयुर्वेद सेक्टर 3 मध्ये आली. तिला वाशीला रेफर केलं, वाशीला घेतलं नाही. ती केमला गेलं, केमला घेतली नाही. ती जेजेला गेली, जेजेला घेतलं नाही. जेजेवरनं प्रवास करताना ती गाडीमध्ये तिची प्रसूती झाली. प्रसूती करणार कोण? तर आपली सेवक, ज्या सफाई कर्मचाऱ्यांनी प्रसूती केली. म्हणजे मला जे म्हणायचं आहे, आपली आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर आहे, त्याचं हे कारण आहे. जर तिला कुठेच घेतलं नाही आणि तिची प्रसूती म्हणजे चांगल्या प्रकारे झाली आणि करणारी कोण? महिला, तर सफाई कामगार. म्हणजे मला या ठिकाणी सांगायचं महापौर मध्ये आपल्या माध्यमातून, कोणाच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार आपल्याला या ठिकाणी कोणी दिला नाही. जीव वाचवण्याकरता या ठिकाणी पैसे खर्च झाले. श्रीमंत महानगरपालिकेचा उल्लेख होतोय, कशासाठी होतोय? या ठिकाणी आरोग्य सेवा कोलमडलेली आहे. 95 सालापासून भरती झालेली प्रक्रिया संपली ना मॅडम, संपली. महापौर मोद्या, कायमस्वरूपी करा, कायमस्वरूपी, हे वाक्य या ठिकाणी या सभागृहात आलं पाहिजे. आपण नुसतं तात्पुरत्या सेवेवर आणि डॉक्टर 80,000वर तुमचे कोण डॉक्टर या ठिकाणी काम करायला ना? कुठल्या डॉक्टरांची मानसिकता आहे? कुठल्याच डॉक्टरांची मानसिकता नाही. करोडो रुपये खर्च करून शिक्षण घेऊन त्या ठिकाणी तुमच्या महापालिकेत कुठल्याही करारावर 80,000 पगारावर काम करण्याची कोणतीही मानसिकता नाही. महापौर मध्ये आपल्याला विनंती करतो, जे कोणी या ठिकाणी आपले कर्मचारी 18 वर्ष, 20 वर्ष, 15 वर्ष सेवेत काम करतायत, आरोग्य सेवेत काम करतायत, त्यांना या ठिकाणी न्याय मिळाला नाही आणि म्हणून तो न्याय मागण्यासाठी कोर्टात गेलेले आहेत. त्यांना बसवा, त्यांच्या चर्चा करा, त्यांचा प्रश्न मार्गी काढा, तरच या ठिकाणी हा आरोग्याचा प्रश्न निकाली निघेल. आणि कोर्टात याचिका दाखल झालेली आहे, ती याचिका निकाली काढण्याकरता आपण या ठिकाणी पुढाकार घ्या. महापौर मध्ये आपल्या माध्यमातून हा पुढाकार घेतलाच गेला पाहिजे. जर तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी वाटतंय आरोग्य सेवा सुधारली पाहिजे, कोणाच्या प्राणाशी खेळायची आपल्याला या ठिकाणी कोणता अधिकार नाही आणि महापालिकेला असं म्हणजे एखादं मोठं काम नका करू, पण आरोग्य सेवेवर या ठिकाणी खर्च झाला पाहिजे. मी तर एक 15 वर्षापूर्वी एक चांगली गाडी आपण पाहिली होती, ऑन व्हील, म्हणजे त्याच्यात सगळ्या सुविधा होत्या, पण आपण डॉक्टरच उपलब्ध करू शकलो नाही. कार्डियक अँब्युलन्स ती आली नाही रोडवर, ऑन व्हील ऑन रोड आलीच नाही. मग आपण पैसे खर्च करतोय तर वाया जातोय याचा विचार आपण का नाही करत? आपल्याला आरोग्य सेवा सुधारायची आहे तर आपल्यामध्ये आपली मानसिकता तशी झाली पाहिजे. 2012 साली मी जिथे राहतो तिथे माता बाल रुग्णालयाचं ओपनिंग ओपीडीच्या साठी केलं. आमचा विरोध होता, आमचा विरोध टाळून आज पण तिथे ठिकाणी ओपीडी होते आणि महिलांकरताच ऍडमिट केलं जाते. या ठिकाणी सर्व सन्मानित सदस्य बोलले, यातना आहेत आमच्या सगळ्यात जवळचं हॉस्पिटल आम्हाला असल्यामुळे तिथे आम्हाला बोलवलं जातं, परंतु उणीवा दूर होत नाहीत. त्या ठिकाणी माझी आपल्या महापौर मध्ये आपल्याला विनंती करतो, हे जे प्रस्ताव येतात ह्याला कोणी विरोध करत नाही, पण ह्या प्रस्तावामध्ये असं आलं पाहिजे की जी मंडळी या ठिकाणी न्याय मागतात, आपले न्याय मागण्याच्या प्रतीक्षेत उद्या हे पण जातील, हे पण बोलतील आम्हाला आता 12 वर्ष झाली, 8 वर्ष झाली, 4 वर्ष, आम्हाला कायम करा. हाच प्रश्न या ठिकाणी आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवरनं बाहेर येण्यासाठी म्हणजे ती बाहेर ठरेल. महापौर मध्ये आपल्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करेन की आमच्या एक हॉस्पिटलमध्ये खऱ्या अर्थानं
चांगली सेवा देतात डॉक्टर लोक, सगळेच डॉक्टर चांगले काम करतात. म्हणजे ते स्वच्छता कर्मचारी सुद्धा आमच्या हॉस्पिटलला, म्हणजे आयुर्वेदच्या हॉस्पिटलला मानांकन म्हणून चांगलं मानांकन मिळालंय, पारितोषिक पण मिळालंय. हे सगळं श्रेय तिथल्या डॉक्टरांचं आहे, त्यांच्या कर्मचाऱ्यांचं आहे. परंतु त्या ठिकाणी एक कर्मचारी असा आहे जो 17 वर्ष त्या ठिकाणी काम करतोय, प्रकाश बारवे म्हणून, मेट्रन आहे. पण याची जी पोस्ट आहे ती वाशी हॉस्पिटलसाठी त्या ठिकाणी बनवलेली आहे आणि त्याला त्या ठिकाणी रेफर करा अशी माझी मागणी आहे. कारण हा माणूस त्या ठिकाणी वातावरण खराब करण्याचं काम करतोय. त्यावेळेला मी सुद्धा हेच बोललो होतो, परंतु आज सुद्धा तेच बोलतोय. मी उपायुक्त प्रशासनाला वारंवार जाऊन विनंती करतोय, पण त्यांचा एरे माझ्या मागल्या, हीच परिस्थिती आहे. त्यांच्यात कोणता बदल झाला नाही, परंतु वातावरण त्या ठिकाणी निश्चित स्वरूपात खराब होतोय. त्यामुळे मी आपल्याला विनंती करतोय, या अशोक बारवीची ज्या ठिकाणी पोस्ट निर्माण झालेली आहे त्याला त्याच ठिकाणी ठेवा. 17 वर्ष सेवा झाली त्याची आयुर्वेदिक, बस झालं. आता या ठिकाणी बोलण्याची वेळ आली. आम्हाला बोलायला लावू नका आणि बोलण्याची या ठिकाणी ही वेळ नाहीये. या ठिकाणी या प्रस्तावावरच बोलायला पाहिजे हे मला कळतं, परंतु प्रस्तावाच्या अनुषंगाने बोलताना गांभीर्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. हा प्रश्न आरोग्याचा आहे. या ठिकाणी आमच्या काम करण्याच्या कर्मचाऱ्यांना अन्याय या ठिकाणी होऊ देऊ नका, एवढीच या प्रस्तावाच्या विषयी आपल्याला विनंती करतो. आणि भविष्यामध्ये कंत्राटी हा शब्द या महापालिकेत चर्चेलाच आला नाही पाहिजे अशी उपाययोजना या ठिकाणी आपल्याला शासनाकडून सेवक भरतीची मान्यता सुद्धा मिळालेली आहे महापौरमोदया. परंतु आपण काही मंडळी या ठिकाणी कोर्टात गेल्यामुळे ती प्रक्रिया थांबलेली आहे. मी आपल्याला विनंती करतो, आपल्या माध्यमातून अनेक प्रश्न या ठिकाणी मार्गी निघण्यास सुरुवात झालेली आहे, तर हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी लवकरात लवकर सोडवा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.